युतीचे सगळेच पक्ष आता एकत्र आले आणि त्यामुळे 39 भारतीय जनता पार्टी, 16 राष्ट्रवादी, अजितदादा गट, 2 शिवसेना असं आता मी म्हणतो। याचं कारण ते आलेलेही माझे मित्र आहेत आणि शिवसेनेचे एकनाथजींसहित सगळे माझे मित्र आहेत। त्यांना फक्त काय द्यायचं, कोणत्या अटीवर ते येणार हे होईल, पण ते 2 आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी याचे आलेले 3ही त्यांना सामावून घेताना काय त्यांना रिझनेबल योग्य देता येईल असा विचार जर करून सगळ्यांना आम्ही कवयेत घेतलं तर ही संख्या 60पर्यंत जाते 78 पैकी। त्यातलं 39 अधिक 16 हे क्लिअर झाले। 55ला आता काही महापौर BJP आणि उपमहापौर अजितदादांची राष्ट्रवादी ठरलं। मला दुःख आहे की आदल्या दिवशी जाण्यापूर्वी याच विषयावर आम्ही मंत्रालयात भेटलो, सगळं एकमत झालं। त्यांनी लगेच त्यांच्या जगदाळेंना फोन केला, मेहबुद्दीन बागवान गटनेता तिथेच होते, त्यांना आत बोलून सांगितलं आणि त्यामुळे दादांनी जे म्हटलं, दादांचं जे म्हणणं मी मान्य केलं। ते आज सकाळी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर बसून खुंटा हलवून बळकट करून घेणं म्हणतं केलं आणि सगळे आता एक दिलाने उमेदवारी अर्ज भरायला चालले आहेत। महापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीने धीरज सूर्यवंशीचं नाव नक्की केलं आणि उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीने गजानन मगदूमचं नाव नक्की केलं। 10 तारखेला निवडणूक आहे। मी आपल्या माध्यमातून काँग्रेस आयला आवाहन करतो की अजितदादा जाण्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जसं महापौर उपमहापौर दोन्ही बिनविरोध आले, निवडणूक झाली नाही, आपण इथेही असं करूया असं आवाहन करतो। आणि विशाल पाटील म्हणतील किंवा TV माध्यमातून का अपील करतो, तर गाडीत बसल्यानंतर त्यांना फोनही करतो की आपण यावेळेलाही बिनविरोध केली पाहिजे।